मी ॲडव्होकेट अरुण माणिकराव ठाकरे, इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर, अमरावती. आर्थिक वर्ष 23-24साठी आता पगारातून आयकर कपात करण्यासाठी फेब्रुवारी 24 हा शेवटचा महिना आहे. या महिन्याचे वेतन देयकातून 23-24 या वर्षाचा राहिलेला आयकर आपल्याला कपात करायचा आहे. म्हणजे आपण मार्चपासून ते आता जानेवारी महिन्यापर्यंत एकूण 11 महिन्याचा टॅक्स नियमानुसार डिडक्ट केलेला आहे दरमहा. आता 23-24 या वर्षात मिळालेला पगार उत्पन्नाच्या हिशोबात घ्यावा लागेल. त्याशिवाय महागाई भत्ता, भत्ता वाढीची थकबाकी, मेडिकल बिले, इतर थकबाकी जी असेल ती हे सर्व आपल्याला उत्पन्नात घ्यावे लागणार. आणि या उत्पन्नावर खालीलप्रमाणे आयकराचा हिशोब करून जो राहिलेला टॅक्स आहे तो आता या फेब्रुवारी महिन्याचे वेतन देयकातून आपल्याला कपात करावायचा आहे. आणि म्हणून त्यासाठी काही ठळक गोष्टी ज्या आहेत त्या मी आपणास सांगणार आहे, त्या आपण लक्षपूर्वक ऐका. मित्रांनो, जसं आपल्याला माहिती आहे की आता एक आयकर कपातीच्या दराच्या बाबतीत किंवा आयकर कपातीबद्दल दोन पद्धती अस्तित्वात आहेत. एक म्हणजे जुनी पद्धत आणि दुसरी नवीन पद्धत. तर जुन्या पद्धतीचे टॅक्स रेट जे आहेत ते वेगळे आहेत आणि नवीन पद्धतीचे टॅक्स रेट आणि सवलती हे वेगळे आहेत. तर सर्वप्रथम आपण जुन्या पद्धतीनुसार इन्कम टॅक्सचे काय रेट राहतील हे बघूया. तर उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापर्यंत नो टॅक्स म्हणजे निरंक, 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत 5%, 5 ते 10 लाखापर्यंत 20% आणि 10 लाखाच्या वर 30% असा सर्वसाधारण व्यक्तींसाठी हा दर आहे. तेच मात्र जर वरिष्ठ नागरिक असतील, स्त्री अथवा पुरुष, वरिष्ठ नागरिक म्हणजे वय वर्ष 60 ते 80पर्यंत जे असतील त्यांना 3 लाखापर्यंत निरंक, 3 ते 5 5% आणि 5 ते 10 20% आणि 10 लाखाच्या वर 30% असा टॅक्सचा रेट राहील. अतिवरिष्ठ नागरिक जे आहेत म्हणजे स्त्री पुरुष असेल ते 80च्या वरचे, त्यांना 5 लाखापर्यंत निरंक, 5 ते 10 लाख पर्यंत 20% आणि 10 लाखाच्या वर 30% असे दर राहतील. याशिवाय येणाऱ्या आयकरावर 4% हेल्थ व एज्युकेशन सेस द्यावा लागेल. आणि ज्यांचे उत्पन्न 50 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना 10% सरचार्ज द्यावा लागेल. मात्र आपल्याला एक या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे. कलम 87A अंतर्गत 12,500 पर्यंत टॅक्सची सवलत राहणार आहे. म्हणजे वरीलप्रमाणे रेटने आपण टॅक्स कॅल्क्युलेट केल्यानंतर जो टॅक्स येईल त्या टॅक्समधून 12,500 रुपये आपले कलम 87A अंतर्गत वजा होणार आहेत. नवीन पद्धतीनुसार रेट्स काय राहतील ते आपण बघूया. तर स्त्री असो वा पुरुष 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर नो टॅक्स, 3 ते 6 लाखपर्यंत 5%, 6 लाख ते 9 लाखापर्यंत 10%, 9 ते 12 लाखापर्यंत 15% आणि 12 ते 20%, 15 लाखाच्या वर मात्र 30%. याशिवाय येणाऱ्या आयकरावर 4% हेल्थ व एज्युकेशन सेस द्यावा लागेल. आणि ज्यांचे उत्पन्न 50 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना 10% सरचार्ज अधिकचा द्यावा लागेल. आणि जशी जुन्या पद्धतीमध्ये कलम 87A अंतर्गत टॅक्समध्ये सूट 12,500 होती, तशी नवीन पद्धतीमध्ये ही 25,000 करण्यात आलेली आहे. म्हणजे हा महत्त्वाचा बदल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. नव्या व जुन्या पद्धतीमुळे टॅक्स रेट कमी आहेत आणि सवलत जी आहे ती सुद्धा जास्त आहे. आता थोडक्यात नवीन आणि जुन्या पद्धतीमध्ये काय फरक आहे हे आपण या ठिकाणी बघूया. तर नवीन कर प्रणालीमध्ये 50,000चे जे स्टँडर्ड डिडक्शन आहे ती सवलत आहेच. आणि NPS मध्ये शासनाचा किंवा एम्प्लॉयरचा जो हिस्सा आहे 14%, तो कलम 80CCD2 अंतर्गत उपलब्ध आहे. आणि सवलतीचे कराचे दर आहेत म्हणजे आपण पाहिलं की 2.5 लाखापर्यंत जुन्या पद्धतीनुसार होतं, ते नवीन पद्धतीनुसार 3 लाखापर्यंत
पासून आहे ती सूट आहे. त्यानंतर जुन्या कर प्रणालीमध्ये उपलब्ध सुविधा ज्या आहेत त्या अशा आहेत की सर्व प्रकारचे डिडक्शन्स आणि अलाउन्सेस जुन्या दराप्रमाणे उपलब्ध आहे. ते खालीलप्रमाणे आहे. पहिल्यांदा जुन्या पद्धतीप्रमाणे पाहू आणि नवीन पद्धतीप्रमाणे फक्त दोनच सवलती आहेत. एक म्हणजे 50,000चं स्टँडर्ड डिडक्शन आणि NPS अंतर्गत 14% जो मालकाचा हिस्सा आहे म्हणजे शासनाचा हिस्सा आहे, व्यवस्थापनाचा हिस्सा आहे, तो त्यावर सूट, करामध्ये सवलत आणि सेक्शन 87A अंतर्गत 25,000ची सवलत. हे नवीन कर प्रणालीप्रमाणे. आणि जुन्याप्रमाणे आता आपण पाहूया की कोणत्या कोणत्या सवलती, कोणते कोणते डिडक्शन्स आपल्या मान्य वजावटी आहेत ते आता बघूया. सर्वप्रथम घरभाडे भत्ता HRA कलम 10(13). करदाता जर खालील अटींची पूर्तता करत असेल तर त्यास मिळालेल्या घरभत्त्याची वजावट मिळू शकते. अटी अशा आहेत की ते त्याचे म्हणजे करदात्याचे स्वतःचे मालकीचे घर नसावे, म्हणजेच तो भाड्याच्या घरात राहत असला पाहिजे आणि घर भाड्यावर त्याचा प्रत्यक्ष खर्च होत असला पाहिजे. वरील दोन्ही अटी पूर्ण करणाऱ्या करदात्याला खालीलप्रमाणे घरभत्त्याची सूट मिळेल. 1. अ मध्ये आर्थिक वर्षात मिळालेली घरभाड्याची रक्कम. ब. प्रत्यक्ष दिलेले घरभाडे उणे पगाराच्या 10%. इतर शहरांसाठी पगाराच्या 40% आणि मुंबई, कलकत्ता, मद्रास, दिल्ली यासाठीच्या ठिकाणासाठी 50%. तर अशा रीतीनं या ठिकाणी पगार या व्याख्येमध्ये त्या वर्षाचे वेतन अधिक ग्रेड वेतन बरोबर मूळ पगार आणि त्यावरील महागाई भत्ता. आता ग्रेड वेतन तर राहिलं नाही, नवीन 7व्या आयोगानुसार ग्रेड वेतन नाही आहे, तर वेतन प्लस महागाई भत्ता जे काही येईल ते पगारामध्ये पगार त्याला म्हणता येईल. दुसरी सवलत आहे व्यवसाय कराची सवलत. जो व्यवसाय कर आपण आपल्या पगारातून शासनास प्रदान करतो कलम 16(3) प्रमाणे, तो त्या आर्थिक वर्षात दिलेला व्यवसाय कर. त्यानंतर प्रमाणित वजावट म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन कलम 16(10). 50,000 रुपयावर स्टँडर्ड डिडक्शनची वजावट मिळेल, म्हणजे 50,000 रुपये फक्त. त्यानंतर आहे गृहकर्जावरील व्याज कलम 24(b). आयकर कायद्याच्या कलम 24(b) खाली दिलेल्या पहिल्या प्रोव्हिजोप्रमाणे स्वसंपादित निवासी घर विकत घेणे, अगर घर बांधणे अथवा दुरुस्ती अथवा नूतनीकरण किंवा पुनर्बांधणी इत्यादीसाठी घेतलेल्या कर्जावरील 2 लाखापर्यंतचे व्याजाची वजावट मिळेल. मात्र त्यासाठी व्याजाचा दाखला देणे आवश्यक राहील. ह्या वजावटी बघतोय ह्या कलम 80C अंतर्गत आता पाहतोय. आता कलम 80C अंतर्गत ज्या वजावटी आहेत त्या सुरू होतील इथून. चॅप्टर 6B खालील कलम 80C, कलम 80CC आणि कलम 80CCD हे 3 कलम कर वाचवण्याच्या दृष्टीने करावयाच्या बचतीसाठी खूप प्रचलित आहे. वरील तिन्ही कलमा मिळून एकूण बचतीची मर्यादा मात्र 1,50,000 म्हणजे 1.5 लाख अशी राहील. कलम 80CCC अंतर्गत विविध पेन्शन स्कीम येत असून कलम 80CCD अंतर्गत केंद्र सरकारच्या पेन्शन स्कीम येतात. बचतीसाठी साधारणतः खालीलपैकी स्कीम निवडता येतात. EPF, PPF, EPF, CPF म्हणजे हे सर्व PFचे प्रकार. त्यानंतर NPCS, त्यानंतर NPS, DCPS हे झाले PFचे प्रकार. नंतर सुकन्या समृद्धी खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे म्हणजे NSC, वरिष्ठ नागरिक बचत योजना, सिनियर सिटीजन्स डिपॉझिट्स, 5 वर्षीय बचत योजना म्हणजे बँकेत असो किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असो, मात्र 5 वर्षाचं त्याचं लॉकिंग असलं पाहिजे. जीवन विमा हप्ते LIC म्हणजे जीवन विमा अगर म्युच्युअल फंडाचे पेन्शन प्लॅन्स, NPS, इक्विटी लिंक बचत योजना. त्यानंतर कर बचतीसाठी म्युच्युअल फंडामध्ये केलेल्या बचत योजना.
केंद्र सरकारच्या पेन्शन योजना, गृह कर्जाचे मुद्दलांचे हप्ते, मुद्दल जे देतो आपण गृह कर्जावर त्याचे हप्ते, वरच्या कलमामध्ये फक्त गृह कर्जाचं व्याज आलं होतं, आता मुद्दलाचे हप्ते सुद्धा याच कलमामध्ये येतात. घर खरेदी करण्यासाठी दिलेली नोंदणी फी व स्टॅम्प ड्युटी आणि 2 मुलांपर्यंत शिक्षण फी. या ठिकाणी शिक्षण फी म्हणजे फक्त शाळेला जी सरकारमान्य शिक्षण शुल्क आहे ट्युशन फी त्याचा समावेश या शिक्षण फीमध्ये होईल. त्यानंतर आयकर कायद्याच्या कलम 80C नुसार खालील गुंतवणुकीपैकी एक अथवा सर्व गुंतवणुकी मिळून जास्तीत जास्त 1,50,000 ची गुंतवणुकीची वजावट आपल्याला मिळू शकेल. विमा, आता या ठिकाणी थोडेसे बारकावे असे आहेत की आपण मगाशी पाहिलं की विम्याचे हप्ते दिल्यानंतर त्यावर आपल्याला कलम 80C अंतर्गत सूट मिळते. तर विमा म्हणजे स्वतःसाठी किंवा पती पत्नी किंवा मुलांच्या नावे उतरवलेल्या आयुर्विम्याच्या हप्त्याची रक्कम. विमा हप्ता पॉलिसी जर 1/12 पूर्वीची असेल तर विमा हप्ता पॉलिसी रकमेच्या 20% जास्त आपलं प्रीमियम नको. आणि लक्षात घ्या, ही थोडीशी मायन्यूटली एक बारीक तरतूद आहे, ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर 1/4/12 नंतरच्या पॉलिसीच्या बाबतीत मात्र 10% जास्त नको. कर्मचाऱ्याने मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधीमध्ये भरलेली रक्कम, GPF, CPF, EPF, PPF, DCPS, त्यानंतर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र NSC, त्यानंतर ULIP, PLI, LIC म्युच्युअल फंड, ULIP म्युच्युअल फंड, त्यानंतर LIC तसेच इतर मान्यताप्राप्त संस्थांचे पेन्शन फंड, त्यानंतर शेड्यूल बँकेत किंवा मान्यताप्राप्त विमा कंपन्या, म्युच्युअल फंडात केंद्र सरकारने निर्देशित केलेल्या मुदती ठेव योजनेत केलेली गुंतवणूक कमीत कमी 5 वर्षासाठी, त्यानंतर केंद्र सरकारने राज्यपत्रात अधिसूचित केल्याप्रमाणे LIC किंवा इतर विमा कंपन्यांचे ॲन्युइटी प्लॅन, त्यानंतर शिक्षण शुल्क मगाशी सांगितल्याप्रमाणे, निवासी घर खरेदी किंवा बांधणीसाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि मेडिकल इन्शुरन्स. आता हे झाले 80C अंतर्गत. 80C अंतर्गतची जी मर्यादा आहे ती आपणास सांगितली मी की 1.5 लाखापर्यंत आहे, 1,50,000पर्यंत. आणि ह्या वजावटी वजा केल्यानंतर आता याच्या व्यतिरिक्त ज्या वजावटी आहेत त्या मी आता सांगतो. मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे मेडिक्लेम, कलम 80D. करदाता स्वतःसाठी, पती-पत्नी, मुले व अवलंबून असलेल्या आईवडिलांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स जर काढत असेल तर त्याचा हप्ता 25,000पर्यंत. अवलंबित व्यक्ती जर ज्येष्ठ नागरिक असेल तर 50,000पर्यंत दिली जाते. म्हणजे पालकांना दिली जाणारी जी वजावट आहे वरिष्ठ नागरिकांना ती 25,000च्या व्यतिरिक्त असेल, म्हणजे 25,000 + 25,000 = 50,000. त्यानंतर येतो अपंग व्यक्तीच्या औषधोपचार व पालनपोषणासाठी केलेला खर्च, कलम 80DD. अवलंबून असलेल्या अपंग व्यक्तीच्या औषधोपचारासाठी, नर्सिंगसाठी, प्रशिक्षणासाठी व विकासासाठी केलेला सर्वसाधारण खर्च. सर्वसाधारण अपंगत्व जर असेल तर 75,000 रुपयापर्यंत आणि गंभीर अपंगत्व जर असेल तर 1,25,000पर्यंत. आता सर्वसाधारण अपंगत्व म्हणजे काय तर 40% पासून तर 80% जे अपंगत्व असते त्याला सर्वसाधारण अपंगत्व म्हणतात. आणि गंभीर अपंगत्व जे आहे ते 1,00,000 आपलं 80% जास्त अपंगत्व असेल तर ते गंभीर अपंगत्व. मात्र 40% कमी जर अपंगत्व असेल तर ते या सदराखाली मोजले जात नाही, त्याला सवलत मिळत नाही. त्यानंतर काही विशिष्ट रोगांच्या औषधोपचारावर होणाऱ्या खर्चाची वजावट, कलम सेक्शन 80DDB. करदाता व त्याच्यावर अवलंबून व्यक्तीच्या आयकर अपंग व्यक्तीच्या औषधोपचार व पालनपोषणासाठी केलेला खर्च, सेक्शन 80DD आपण पाहिलं.
त्यानंतर आता काही विशिष्ट रोगांच्या औषधोपचारावर होणाऱ्या खर्चाची वजावट सेक्शन 80 DDB खाली करदातावर त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या साठी आयकर नियमाच्या कलम 11 DD1 मध्ये दिलेल्या रोगांच्या औषधोपचारावर बारकाईने लक्षात घ्या. कोणत्या रोगावर? तर कलम 80 DD1 मध्ये जे रोग दिलेले आहेत त्या रोगांच्या उपचारावर केलेला औषधोपचारावर केलेला खर्च 40,000 व ज्येष्ठ नागरिकांसाठी 1,00,000. ज्येष्ठ नागरिक म्हणजे 80 वर्षापेक्षा जास्त वयाचे इथं धरले गेले आहेत पर्यंतच्या खर्चाची वजावट कलम 80 DDB अंतर्गत मिळते. आता जिथं औषधोपचार हा शब्द आला म्हणजे उपचारासाठी केलेला खर्च, तर तिथे खर्च म्हटला की त्याच्या पावत्या आल्या. तर त्या पावत्या जरी आपल्याला रिटर्नसोबत जोडाव्या लागत नाही तरी आपल्याला त्या सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. आपल्या DDOला आपल्या या मालकाला त्या देणे अत्यंत आवश्यक राहील. आता काही त्यानंतर कलम 80D नुसार इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारा नोंदणीकृत डॉक्टरांनी फॉर्म नंबर 10I मध्ये दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे ही वजावट मिळते. अवलंबित व्यक्तीमध्ये पती पत्नी, मुले मुली, आई वडील, भाऊ बहीण यांचा समावेश होतो. त्यानंतर येथे उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची परतफेड कलम 80E. स्वतःचे किंवा नातेवाईकांचे उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याजाची परतफेडीची रक्कम 8 वर्षापर्यंत वजावटीस पात्र राहील. नातेवाईकांमध्ये पती पत्नी व मुले यांचा समावेश असेल. परतफेडीचे हप्त्यावर सूट नाही, फक्त व्याजावर आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. उच्च शिक्षणामध्ये ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट स्तरावरील शिक्षण, इंजिनिअरिंग, वैद्यकशास्त्र, व्यवस्थापन, पोस्ट ग्रॅज्युएट स्तरावरील प्युअर सायन्स, अप्लाइड सायन्स, गणित, सांख्यिकी या विषयावरील उच्च शिक्षणाचा समावेश होतो. त्यानंतर येथे कलम 80G कलमानुसार मान्यताप्राप्त चॅरिटेबल इन्स्टिट्यूटला आणि फंडाला दिलेली देणगी ही आयकरासाठी सवलतीस पात्र आहे. काही विशिष्ट सरकारी फंडात दिलेली देणगी 100% वजावटीस पात्र आहे. उदाहरणार्थ नॅशनल डिफेन्स फंड, PM रिलीफ फंड, स्वच्छ भारत कोश, स्वच्छ गंगा अभियान, भूकंप निधी इत्यादी. याशिवाय कलम 80G अंतर्गत आयकर खात्याकडून मान्यताप्राप्त चॅरिटेबल इन्स्टिट्यूटला दिलेली देणगी दिलेल्या देणगीच्या 50% वजावटीस मान्य राहील. आणि याला मर्यादा अशी आहे की आपल्या एकूण ढोबळ उत्पन्नाच्या 10% पर्यंत दिलेली देणगी फक्त वजावटीस मान्य राहते. म्हणजे एकूण सकल उत्पन्न जर समजा 10 लाख रुपये असेल तर 10 लाखावर 10 सवलत मिळणार नाही. तर 10 लाखातून वजावट झाल्यानंतर जे सकल ढोबळ उत्पन्न राहते, एकूण ढोबळ उत्पन्न राहते, त्या उत्पन्नाच्या 10% पर्यंत दिलेली देणगी ही वजावटीस पात्र राहते. आणि याच्यामध्ये अट अशी आहे की ज्या संस्थेला आपण देणगी देतोय त्या संस्थेला आयकर खात्याकडून त्या संबंधित आर्थिक वर्षाच्या 31 मार्चपर्यंत मान्यता पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की वरील पैकी सरकारी फंडात जर आपण देणगी दिली असेल तर 50%ची मर्यादा किंवा 10%च्या पगाराची मर्यादा नाही. ही फक्त चॅरिटेबल जे इन्स्टिट्यूट आहेत सरकारी मान्यताप्राप्त त्यांनाच ती अट लागू आहे. त्यानंतर अंध अपंग व्यक्तींना मिळणारी वजावट कलम 80U. आयकराचे नियम 11A अंतर्गत सर्टिफिकेट धारण केलेल्या अंध, अपंग व शारीरिक दुर्बलता असलेल्या व्यक्तीला साधारण अपंगत्वासाठी 75,000 रुपये व गंभीर अपंगत्वासाठी 1,25,000 पर्यंत सवलत मिळते. अपंगत्वामध्ये ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी किंवा बहुविकलांगत्व, तसेच मेंटल रिटार्डेशन आणि मल्टिपल डिसॅबिलिटीज ॲक्ट 1999 मधील अपंगाचे व्याख्येनुसार अपंगाचा समावेश होतो. अशा रीतीने प्रकरण 6A नुसार ज्या वजावटी आहेत त्या आपण सांगितल्या. कलम 6A मध्ये 80C
ATCCC, ATCCD, ATCCD2 या सर्व सवलती आलेल्या आहेत. आता यानंतर थकबाकीचे बायफर्केशन, जे आपल्याला जी पगाराची किंवा महागाई भत्त्याची किंवा इतर कोणत्या कारणानं जी थकबाकी मिळते, ॲरियर्स मिळतात, ते त्या संबंधित आर्थिक वर्षाचे नसून मागील काही वर्षाचे सुद्धा असतात आणि म्हणून त्याच्या बायफर्केशनची सवलत या ठिकाणी देण्यात आली आहे कलम 89(1) अंतर्गत. तर मागील वर्षाची थकबाकी जर चालू वर्षात मिळाली असेल, उदाहरणार्थ 6व्या वेतन आयोगाची 7व्या वेतन आयोगाची मिळालेली तर जी रक्कम आहे ती 1/1/16 ते 31/12/18 पर्यंतची रक्कम, तर तिचे त्या वर्षात बायफर्केशन करून 89 कलम 89(1) अंतर्गत रिलीफ घेता येतो. हा रिलीफ काढण्याबाबत आयकर नियम म्हणजे इन्कम टॅक्स रूल्सचे नियम क्रमांक 29A मध्ये तरतूद आहे. त्यानुसार रिलीफ मिळण्यासाठी कलम सेक्शन 10E हा फॉर्म भरून द्यावा लागतो. हे काम अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे तज्ज्ञांकडून केलेलेच बरे. तेव्हा यासाठी आपले कर सल्लागाराशी आपण संपर्क केल्यास तो योग्य ठरेल. आणि आता जाता जाता एवढंच म्हणेल की प्रस्तुत व्हिडिओ हा कायद्याच्या तरतुदीवर आधारित आहे, पण केवळ मार्गदर्शक आहे. तेव्हा केवळ यावरच विसंबून न राहता अधिक माहितीसाठी आपल्या प्रत्यक्ष कायद्याची तपासणी करावी किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल. नमस्कार.